लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातल्या राहिलेल्या 3 अर्थात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या लोकसभा मतदारसंघातलं मतदान पार पडलं आणि यापैकी बीड मधलं मतदान सगळ्यात चर्चेत राहिलं आणि याचं कारण ठरलं ते इथली मतदानाची वाढलेली आकडेवारी। बीडात यंदा विक्रमी मतदान पार पडलं। पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात अर्थात परळीत मतदानाचा टक्का वाढलाय, पण बाकी विधानसभा मतदारसंघातला वाढलेला टक्का सगळ्यांनाच कोड्यात टाकणार आहे। पण यातही चर्चा रंगतीये ती बजरंग सोनवणेंच्या विजयाची। त्यामुळे बीड मधला हा वाढलेला मतदानाचा टक्का पंकजा मुंडेंसाठीच तर धोक्याचा नाही ना ठरणार। बीडात यंदा काय होऊ शकतं, कोणाच्या विजयाची शक्यता जास्त आहे, हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली। बजरंग सोनवणेंच्या विजयासाठी शरद पवारांनी यंदा पूर्ण ताकद लावली, तर दुसरीकडे पंकजा मुंडेंसाठी भाऊ धनंजय मुंडे ते सुरेश धस, बीडातल्या बड्या नेत्यांनी आमदारांनी प्रचारात आघाडी घेतली। प्रचार सभांच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडेंनी उदयनराजे भोसले आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना एकाच मंचावर आणून त्यांनी भावनिक राजकारण केलं आणि वंजारी मतांसोबतच मराठा मतं आपल्याकडे वळवण्याचा शेवटचा डाव टाकला। तर दुसरीकडे शरद पवारांनीही मराठा मतदारांना पंकजा मुंडेंना मतदान न करण्याचं आवाहन केलं। एकूणच काय तर प्रचाराच्या या धामधुमीत बीडातली लढत आणखीनच रंगतदार आणि प्रतिष्ठेची झाली। प्रचाराअंती पंकजा मुंडे यंदा बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती, पण मतदानानंतरची परिस्थिती काय ते बघणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात संध्याकाळी 7 पर्यंत बीडमध्ये 68% मतदान झालं। 7 नंतरही अनेक केंद्रात मतदार रांगेत होते, त्यामुळे ही टक्केवारी वाढवून बीड मतदारसंघाची टक्केवारी ही 70च्या आसपास जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता। त्यानुसार बीडात यंदा विक्रमी मतदान पाहायला मिळालं। महाराष्ट्रात सर्वाधिक आणि जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक 70% मतदानाची नोंद ही बीडमध्ये झाली। 13 तारखेला प्रशासनानं 6 पर्यंत 68% मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर केली, मात्र उशिरापर्यंत हाच आकडा वाढून 70.92%वर पोहोचला। मुंडेंचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीत मतदानासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली। परळीतल्या आझादनगर भागात मतदानासाठी मतदारांची मोठी गर्दी होती। सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात 3:30 पासून ते उशिरापर्यंत मतदान झालं। बीड आणि परळी मतदारसंघातल्या काही केंद्रांवर रात्री 8:30 पर्यंत मतदान झालं। मुंडे बंधू भगिनींचा गड मानल्या जाणाऱ्या परळी मतदारसंघात जवळपास 80% इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं। आता परळीत भाजपची यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे। शिवाय हा धनंजय मुंडेंचाही मतदारसंघ असल्यानं या ठिकाणी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी जुळवून घेत अनेक तडजोडी केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे भाजपची यंत्रणा आणि धनंजय मुंडेंची ताकद याचा फायदा हा पंकजा मुंडेंना परळीतनं होऊ शकतो। पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीमध्ये विक्रमी मतदान झालंच, पण आष्टीमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो, कारण इथं ओबीसी मतं ही महत्त्वाची ठरतात। मात्र यंदा पंकजा मुंडेंच्या विरोधात देखील वातावरण पाहायला मिळालं, ज्याचा फायदा हा बजरंग सोनवणेंना होऊ शकतो। बीडमधील काही मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनवणे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली। परळी, केज, पाटोदा, आष्टी आणि धारूरमध्ये फेर मतदान घेण्यात यावं अशी मागणी बजरंग सोनवणेंनी केली आहे। आता या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या बाजूने असणारी मतं जास्त आहेत। या ठिकाणी फेर मतदान झालं तर याचा फायदा हा बजरंग सोनवणेंना होऊ शकतो। शिवाय गेवराई, बीड, माजलगाव या भागात मतदानावेळी बजरंग सोनवणेंची हवा पाहायला मिळाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे या भागातली मोठी मतं ही पंकजा मुंडेंच्या विरोधात जाऊ शकतात। गेवराई, बीड, माजलगाव या भागात मराठा मतं निर्णायक आहेत। प्रचारादरम्यान पंकजा मुंडे मराठा मतदारांना आपलंसं करताना काहीसं बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं आणि ही मतं त्यांच्या विरोधात गेली तर बीडात यंदा बजरंग सोनवणे बाजी मारू शकतात असं स्थानिकांचं मत आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंनी प्रामुख्यानं वंजारी मतं आपल्या बाजूने वळवली तरीही मराठा मतं त्यांच्या विरोधात गेली असल्याची शक्यता यंदा जास्त आहे। बीड लोकसभा मतदारसंघात नेहमीच मराठा विरुद्ध वंजारी असं चित्र निर्माण होत आलंय। त्यामुळे शरद पवारांनी ही सातत्यानं मराठा उमेदवार मैदानात उतरवताय याचीच काळजी घेतली। मराठा आणि ओबीसी विशेषतः वंजारी असे 2 गट बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत। निवडणुकीत मुंडे घराण्याला फक्त वंजारी नाही तर बीडमधल्या सगळ्याच जातींचा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आले। पण जरांगेंचं आंदोलन, बीडमध्ये झालेला हिंसाचार, भाजपवर असलेली मराठा समाजाची नाराजी यामुळे बीडात मराठा मतं फिरल्याची शक्यता आहे। शिवाय मराठा समाजाची मतं मिळाली नाही तरी देखील मी निवडून येईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या।
हे वक्तव्यही कुठंतरी त्यांच्या विरोधात जाऊ शकतं. शिवाय शरद पवारांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादीनं पंकजा मुंडेंना मराठा समाजानं मतदान करू नये असं आवाहन केलेलं आहे. आता बीड जिल्ह्यातली जातीनिहाय मतांची आकडेवारी पाहिली तर अंदाजे इथं मराठा मत ही 7 ते 7.5 लाख आहेत. वंजारी मतं ही 4.5 ते 5 लाखांच्या आसपास आहेत. माळी आणि धनगर समाजाची इथं 2 ते 2.5 लाख मतं आहेत. तर दलित समाजाची 2 ते 2.25 लाख आणि मुस्लिम समाजाची प्रत्येकी 2.25 ते 2.5 लाख इतकी मतं आहेत. ओबीसी आणि वंजारी मतं पंकजा मुंडेंच्या बाजूने असली तरी बीडात मराठा मतं निर्णायक आहेत. त्यात मुस्लिम समाजाची मतं ही महाविकास आघाडीच्या परिणामी बजरंग सोनवणेंच्या बाजूने फिरली तर बीडात यंदाची लढत ही मोठी अटीतटीची होणार हे नक्की. पण बीडातली मतदानाची एकूण आकडेवारी, जातीय राजकारण आणि एकंदर परिस्थिती बघता अटीतटीच्या या लढतीत पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.